नाही माझा भीमराव कडाडला. अरे एका ज्ञानमुखी भंतीच्या समोर आपण बसलेलो आहोत. आपण इकडं तिकडं नव्हे तर मुक्तीभूमी या क्रांतीभूमीवर आहात आणि हा आयुष्यातले 5 दिवस किंवा 4 दिवस हे वाया जाणार नाही हाच शब्द या ठिकाणी देतो आणि माझा लांबलेला भाषण या ठिकाणी संपवितो. आज या ठिकाणी जो तुमचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे त्या प्रवासाला मी तुम्हाला खूप खूप मुस्लिम समुदायाच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे क्रांतीचा अर्थ होतो बदल. तर नुसतं बदल नको आहे, आपल्याला मूल्य परिवर्तन झालं पाहिजे आणि ते आपण सर्वांनी करायचं आहे. एवढं जरी मनाशी काढ आपण बांधून घेतली तर मला असं वाटतं महापुरुषांना, महामातांना, राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना सर्वांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली ठरेल आणि त्यांचंसुद्धा मन फार खुश होऊन जाईल. त्यांच्या बंदींच्या माध्यमातून सगळा समाज जोडण्याचं काम. भाऊने सांगितलं की समाज म्हणजे नुसता एक समाज नाही, समाज म्हणजे संपूर्ण भारत, संपूर्ण जग हा समाज आहे असं जे भाऊने सांगितलं ते खरोखर आहे. आज या ठिकाणी आपण इथं आलं, आम्हाला बोलवलं तर आपले खूप खूप आभार मानतो. आणि भंतेजींना पुढच्या या क्रांतीच्या कार्यक्रमाला सामाजिक क्रांती जागृती हे जे करणार आहात त्याला आमच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही मुस्लिम समुदायातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. आणि हे सामाजिक क्रांतीचं अभियान तुटलेली मनं जोडण्यासाठी हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक आमूलाग्र बदलाला क्रांती असं म्हटले. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही पुढे जातात. ते म्हणतात बुद्ध धर्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद म्हणजे क्रांती. 1 जानेवारी 1927 पहिल्यांदा गेले आणि तिथे श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली थरार त्यांना माहिती पडली. हे संशोधन करता आलं, त्यांचं ते प्रेरणास्थान ठरलं. भीमा कोरेगावचा विषय सांगितलं 1 जानेवारी 1818 ती स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठीची लढाई. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना गाडगी आणि कमरेला झाडू सोडून टाकण्यासाठीचं समता प्रस्थापित करण्यासाठीचं युद्ध होतं. कदाचित बाबासाहेब नसते या इतिहासाचे संशोधन पण कुणालाच करता आले नसते. त्यामुळे जे इतिहास विसरतात ते इतिहास काय निर्माण करू शकतात. 25 डिसेंबर 1954 देऊळवरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते या देशामध्ये 2000 लेण्या आहेत. या 2000 लेण्यांपैकी इतक्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त लेण्या आहेत. याचा अर्थ काय? 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. प्राचीन काळात हे नागवंशीय लोक होते. हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज हे दबलेले संपूर्ण कुचंबलेले लोक, अस्पृश्य लोक धर्मांतरित झाले. ते आमचे मुसलमान बांधव असोत की ख्रिश्चन बांधव असोत की शीख बांधव असोत की जैन असोत, हे सगळे एकेकाचे नागवंशी लोक होते. आणि प्राचीन काळातले हे सगळे नागवंशी लोक बुद्धिस्ट लोक होते. 1250 वर्ष नागवंशीयांचं राज्य होतं. हे बाबासाहेबांनी मांडल्यानंतर या देशाला दाखवायचं की आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. आमचा पराभवाचा इतिहास आहे. वर्ण दिसले, वर्ग दिसले आणि जाती पण दिसले बाबासाहेबांना. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सचं म्हणणं खोडून काढलं. वर्ग संघर्षाचा मानवी समाजाचा इतिहास हे एकांगी मत आहे, हे एकांगी पाऊल आहे. वर्ण, जाती, वर्ग ही बहुप्रवाही इतिहासाची धारणा कॉम्रेड शरद पाटलांनी दिसलेवर या या ग्रंथामध्ये त्यांनी ओतप्रोत भरली. ब्राह्मणी साहित्याचं सौंदर्य शास्त्राची प्रतिपादन करण्यामध्ये त्यांना यशस्वीता जरी गाठता आली तरी ब्राह्मणेतर चळवळीची नाड प्रतिक्रांतीशी त्यांना जोडता आली नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शक्य झाले. म्हणून हे सारा गुलाम समाज निर्माण झाला. ब्राह्मणवादाच्या जोखंडामध्ये एवढा गुलाम झाला की त्याला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. या गुलामीच्या जोखंडातून त्याला सोडवायचं कसं? म्हणून पहिल्यांदा भीमा कोरेगाव मधून ही जी ऊर्जा घेतली त्यांनी, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून
महाराजची मनं टटोलण्यासाठी पहिल्यांदा म्हणून 13 ऑक्टोबर 1935ला या भूमीवर ही महाघोषणा. चुकून जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरण माझ्या हातात आहे. या ब्राह्मणवादी तुरुंगात मी राहणार नाही. जगणं आणि मरण माझ्या हातात आहे. चुकून जरी मी हिंदूवरून जन्माला आलो तरी हिंदूवरून जगणार नाही आणि हिंदूवरून मरणार नाही. त्यांनी त्यांची प्रतिज्ञा 21 वर्षानंतर परिपूर्ण केली. नागाच्या नागपूर दीक्षाभूमीवर माणसाचा आगोलाग्र स्वभाव कसा बदलतो. हे बोधी ज्ञान आहे ना. जे बोधी ज्ञान 4 संपत्ता 4 संजय प्रधान 4 इतिबाद 5 बोल 5 इंद्रिय 7 भोजन करी अठ्ठांगी गोमतो हा मार्ग आहे. मग तर गाणे मग कसं पहिलं गाण्याचे डब्बा आनंद कसं उत्थान आनंद रूप आनंद मग कपचे पच्चू मार्गावर आपल्याला चालता आलं नाही. सरळ खरे विचार बौद्ध नेता सुखाय दुकान हा उपदेश भगवंतांनी आपल्या 5 शिष्यांना पहिल्याच वर्षावासात यश आणि त्यांचे सगळे नातेवाईक एकूण 60 भिक्षू अर्धत्व प्राप्त झाले. त्यांनी 6 प्रकारची आज्ञा प्राप्त केल्या. दिव्य चक्षु दिव्य शोध परिचित ज्ञानी कुठे निवास अनुसतीचं ज्ञान इतिबाद आणि असरपचे कामाश्रव भवाश्रव दृष्टाश्रव आणि अविद्याश्रव साऱ्या अविद्येचा नाश करून एक भिक्षू एकटा गेला. 2 जण मिळून गेले नाही. एवढं सक्षमता त्याच्यामध्ये होती. समोरची व्यक्ती कोणत्या स्वभावाची आहे त्याच्या स्वभावाला ओळखून त्याचं चित्त शांत करण्यासाठी शमत भावनेचे कपटठाण देत असत. आणि विपश्यना भावना या अभ्यासाचा हा अभ्यास करून घेऊन त्यांना यशोतापद सकटा गांधी यांना माणूस शोतापती पहिली जरी पायरी प्राप्त केली पहिली पायरी पहिली शिडी तरी माणसाचा स्वभाव बदलला आहे. तो माणूस माणसासारखा वागतो. आत्ता माणसाचा स्वभाव बदलतो. हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. जगाला युद्धाची गरज नाही. घराघरात वस्त्या वस्त्यांमध्ये राज्यांमध्ये देशांमध्ये साऱ्या जगामध्ये युद्ध स्थिती मनुष्य समाजाची हानी झाली गाडी झाली असं बदल नाही. हे टाळण्यासाठी मानवी समाजाला बंधुभावाने जगण्याची गरज आहे. स्वातंत्र्य समता बंधुता या 23 सुंदरता फ्रेंच राज्यातनं घेतल्या असे पत्रकारांचे आरोप. बाबासाहेब बोलले न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव हे माझे गुरु भगवान बुद्ध यांच्यापासून उचलले. प्रसंगी 390 प्रकारच्या स्वभावाची ही माणसं 395 प्रकारचे नियमांमध्ये या संविधानात कोंबलं. मिनिट्स बुकमध्ये गेल्यानंतर 395 कलमामध्ये या देशाचं संविधान का 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं सुखा वेदना दुःखा वेदना असुखा वेदना शारीरिक वेदना असतात. संवेदनशाली नववंशशाही चैतसिक वेदना असतात. या वेदनांच्या आधारे आपण आपला स्वभाव बनवत असतो. आणि म्हणून 2 व्यक्ती एक नसतात. आमच्या देशाचे संरक्षण मंत्री प्रमोद महाजन त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून ठारला. कुठे गेले का त्याचे नाते? तो माणसं जगात एक नाही. आणि माणसं जोडायसाठी युद्धाची नाही. युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झाली ग्लानी झाली अधपतन झाली. जगाला युद्धाची गरज नाही. युद्धाची गरज बुद्धाच्या सद्धर्माने जग थांबू शकतं जोडू शकतं. म्हणून घटना दत्त बुद्धाचा विचार त्याची पेरणी कशी करायची ती पेरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून या देशाच्या तिरंग्यावर अजूनही तिरंगाच म्हणतात 4 रंग आहेत. नोबेल ट्रूथ 4 नोबेल ट्रूथ आर्य सत्य 4 असतात. आणि हे न्यायाचं प्रतीक 4था रंग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राच्या झेंड्यावर काढला. 4था रंग हे धम्मचक्र. आता तुमची संसदा नळीला व्यक्तीला मारलेला भक्ती झाली 75 उलटली आणि अमृत महोत्सव साजरा केला. तेथे आमच्या मणिपूरच्या माता भगिनींना डांगड्या करून रस्त्यावर झालं. वाटत नाही की या देशात काय सुरू आहे. म्हणजे ब्राह्मणवाद प्रतिक्रांती कुठलाही रक्ताचा एक थेंब न सांडवता अशी जीवन पद्धती निर्माण करणं म्हणजे लोकशाही होय. एवढी लोकशाहीची सबल व्याख्या जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांना नाही करता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो
बोधि लोकनाथेन कथयिता लोकनाथेन पूजिता हृदे नमसामि बोधिराजा नमः बोधिराजा। बुद्धाच्या सद्धम्मानी जी तुटलेली मनं जोडू शकतात हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष घालवावी लागली आणि साऱ्या जगाला बुद्धाच्या धम्मांनी सगळ्या जगाचं कल्याण होणार आहे या निष्कर्षावर पोहोचल्याने आपल्या अनुयायांना सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही संपूर्ण सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली। त्या जबाबदारीचाच हा एक भाग म्हणून हा सामाजिक क्रांती या जागृती अभियानाची सुरुवात आज दिनांक 12 मे 2026ला येवला ही मुक्तिभूमीपासून तर त्रिरश्मी लेणीपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे। 16 तारखेला समापन होणार आहे। सगळ्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक ज्या ज्या घडामोडी घडत आहेत या सगळ्या अंगांवरती प्रकाश टाकत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती निर्माण करण्यासाठीची चेतना भरून देण्यासाठी गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी आमचा पराभवाचा इतिहास आहे। हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतर झाले कुणी असोत ते सगळे एकेकाचे नागवंशीय लोक होते आणि या नागवंशीय पुन्हा त्यांना इतिहास उजाळा देण्यासाठी त्यांना जागवण्यासाठी परत त्यांच्या इतिहासाचं स्मरण करून देण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान मार्गक्रमण करत आहेत। ही सुरुवात आहे। दरवर्षी पूर्ण जोपर्यंत ही भूमी आहे ना तोपर्यंत ही सतत सातत्य ही असेल। सातत्याने हा जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नका बाबासाहेबांनी याच ठिकाणी संबोधलं आहे। या जागृतीचा विस्तव कधी विझू सगळ्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बाबींवरती समतायुक्त समाज निर्माण करण्याची चेतना ही निर्माण करण्यासाठीचं अभियान खूप बंधन ही सुरुवात होती। भगवता धम्मो धम्मे नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघे नमामि नमोस्तस्यै भगवतो। बरं झालं याची पुष्टी तरी केली आहे उद्धव ठाकरेंनी हे गोविंद गणपत गायकवाडचं रहतो सम्मा उत्तराय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय पश्चिमाय दिशाय।
वेदन न उत्पादेशामि यात्रा च मे भविष्यति अनवज्यता च आशु विहारो जाति। नाव काय बुद्ध नमस्तस्यै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्यै नमस्तस्यै भगवतो अरहतो सम्मा अय्यं भन्ते संघो इमं भक्तं भोजनीयं पादनीयं उपवेद्यं पाणीयं संगस्य दानं देव जेव द्वितीयं भन्ते संघो इमं इदं नो पुण्यं निब्बानस्य अक्षयो होतु। प्रतिसंघायो निजो बिन्दवादं प्रतिसेवामि निर्वदाय नमदाय नमन्दनाय नविभूषणाय यावयवैवस्काय सटितियाय प्रिणाय विहिंसुवर्तिया ब्रह्मचर्याय उग्रहाय प्रीतिपुराणं च वेदनं सती अनवज्यतमजुविहरोचनाति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंज्ञानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु दिशाभ्यो विवर्जन्तु सर्वरोगो शोकदुःखभयो भक्तौ विनाशतु माते भवतु अन्तराय सुखी दीर्घायुको भव अभिवादन सिद्धि संनिधं बुद्धवचारिणो धर्मवर्धन्ति आयुर्वर्णो सुखं बलम्। वंदन करते चक्रवालेषु परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। शास्त्र धरिता करी कापलारी मुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जारिता
उजाळील्या गतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारत महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा 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 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही ना 3:30 वाजता येतो सकाळपर्यंत येऊन जातो. आता हे इथे यांच्यासाठी नाही 9 वाजता पोहोचतो. 9 वाजताच्या अगोदर 9 वाजतापर्यंत पोहोचायचं. मग संध्याकाळी 5 वाजता म्हणून म्हणते मी आम्ही म्हणते मी नाही एका रांगेतच चालतो. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघातीता च ये च संघानागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा. भगवंताचा पावन पवित्र भिक्खू संघ प्रथमतः या तिन्ही रत्नाला माझे त्रिवार अभिवादन असो. माझे गुरुवर्य आचार्य पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर भरतीजींना त्रिवार अभिवादन. ज्यांच्या महान धम्मक्रांतीमध्ये अनेकांचे जीवन फुलून गेले असे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या महान क्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत कृतज्ञतेची जाण ठेवतो. इथे उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल तथा बालिका सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो आणि आपल्या देशनेला सुरुवात करतो. धम्मयात्रा पदयात्रा हे सामाजिक जागृती सामाजिक क्रांतीचं अभियान. हे मुक्ती एवढ्यापासून जे 13 ऑक्टोबर 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे अशी तिथे घोषणा केली होती. आणि 21 वर्षानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे ती धर्मांतराची जी घोषणा केली होती 1935 13 ऑक्टोबरला ती पूर्ण केली. स्वतःही ते भूचंद्रमणी पंथेकडून दीक्षा घेऊन भिक्खू संघाकडून दीक्षा घेऊन 5 लाख अनुयायांना 22 प्रतिज्ञेची झालर चढवून त्यांनी आपला बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला. तर आपण तेव्हापासून जो आपला पराभवाचा इतिहास आहे
तो पराभवाचा इतिहास माझे गुरुवर्य आचार्य ही एकच पदयात्रा नाही तर अशा कित्येक पदयात्रा भंतेजी दरवर्षी काढतात. जसे की भीमा कोरेगाव ते पंढरपूर 13-14 पदयात्रा झाल्यात. दीक्षाभूमी ते बुद्धगया सुद्धा पदयात्रा झाल्या. दीक्षाभूमीपासून चैत्यभूमीला सुद्धा पदयात्रा झाल्या. आता जे या हल्ली या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सर्व भारतामध्ये खऱ्या अर्थाने जी भगवंताची जी चरक विखवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय लोक अनुकंपाय, तर हे चालत चालत लोकावर अनुकंपा करून हा जो आपला पराभवाचा इतिहास आहे हा इतिहास सांगण्याचं काम हे खरोखर आज सगळ्या विश्वामध्ये भंतेजीची ख्याती पसरत आहे. दुर्लभो मनुष्यो भावो इमस्मिन् लोके, दुर्लभो धम्मश्रवणम् इमस्मिन् लोके, दुर्लभो पब्बज्जित भावो इमस्मिन् लोके, दुर्लभो श्रद्धा संपत्ती इमस्मिन् लोके. अर्थात दुर्लभ आहे भगवंताचं उत्पन्न होणं, बुद्धांचं उत्पन्न होणं. दुर्लभ आहे मनुष्य जीवन त्याचा लाभ होणं. मनुष्य जीवन जरी लाभ झाला तरी धम्मश्रवण करायलाच मिळालं नाही तर मनुष्य जीवन धोड्यात काढलं एवढंही. दुर्लभो धम्मश्रवण, दुर्लभो पब्बज्जित भाव आहे. प्रवज्जिताचं जीवन हे दुर्लभ आहे. लहान लहान आहेत पण हे चिवरधरी आहेत ना. दुर्लभ आहे. प्रवज्जिताचं जीवन हे अंततः गृहस्थ असू द्या की गृहस्थ्यागी, पण ते निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी एक काश्या वस्त्र धारण करून सगळ्या किलेश धातूंना साऱ्या कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णांचा नायनाट केला जातो समुद्र. त्यासाठी हे वैभव. दुर्लभो पब्बज्जित भाव, दुर्लभो श्रद्धा संपत्ती इमस्मिन् लोके. शिलाचली बुद्धम शरणम गाऊन गाण करूया पावन आपुले जीवन होऊन सारे जमा, होऊन सारे जमा. पटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठ पुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो.
भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे. शंभो दीपं भक्तं भोजनीयं भिक्षु संघस्य दानं तृतीयं नयं भन्ते शंभो दीपं भक्तं भोजनीयं आदनीयं ससुपव्यञ्जन पानीयं भिक्षु संघस्य दानं देव पूजेमा 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 विदन्नो पुण्यं आसमक्खल्या वहन्तु विदन्नो पुण्यं तपे सत्ता सुखिता हुन्तु तप दुःख औच्चन्तु विदन्नो पुण्यं निब्बानस् गच्छयो होतु. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती हे शब्द केवळ आणि केवळ या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तातनं चितारले गेले, दुसऱ्याच्या व्यक्तीच्या या वाणीतनं नाही. त्यामुळे हे महाकुशल चित्त असतं बोधिसत्वाचं काम करणार. साधी सुधी व्यक्ती नाही म्हणून गुरु चंद्रमणी म्हणायचे माझ्यापेक्षा कितीतरी महान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण या प्रतिकूल परिस्थितीत 32 डिग्र्या कमावणे साधी सुधी गोष्ट नाही. त्यांच्या तोडीचा माणूस त्या कालखंडातच नाही आहे. म्हणून शिल्पाला नॉलेज म्हणून त्यांचं या ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांना संबोधन केलं जातं. या घटना समितीमध्ये येताना चौतर्फा विरोध झाला. पण मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतोय की नाही आपण. गांधी देखील स्वतः मजबूर झाले. या देशावर ज्यावेळेला घटना लिहिण्याची पाळी आली हे खरं आहे की मिस्टर मोहनदास करमचंद गांधींनी त्यांच्यावर टॉलस्टॉयचा प्रभाव होता, रशियाचे जे समाजवादी विचारवंत यांनी आता म्हणतात ना प्रभाव पा इकडे तिकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर सुरू आहे. म्हणजे या देशाचं संविधान कोणी लिहिलं हा ना, प्रचार सुरू आहे की नाही माहिती आहे ना. कोणी लिहिलं म्हणतात BN राव लिहिली. हुशार माणूस होता तो. त्याला पहिल्यांदा या संपूर्ण संविधान समितीचे प्रारूप लिहिण्याची जबाबदारी मिस्टर मोहनदास करमचंद गांधींनी दिली. त्यांनी जे प्रारूप लिहिलंय ना ते प्रारूप मिस्टर मोहनदास करमचंद गांधींनी वाचलंय. वाचल्यानंतर ते त्यांनाच पटलं नाही. ते बाबासाहेबांच्या हातात दस्तऐवज दिलंय हे प्रारूप बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम उलट टांगवलं. ते म्हणाले इट्स इन द डॉक्युमेंट टिपिकल द कॅपिटलिस्ट आउटलुक, फुल्ली कॅपिटलिस्ट आउटलुक इन द डॉक्युमेंट. म्हणजे या संविधान या प्रारूपामध्ये BN रावांनी लिहिलेल्या प्रारूपामध्ये निव्वळ भांडवली दृष्टिकोन होता भरलेला आहे. ज्यामुळे एकीकडे श्रीमंत होत राहतील आणि गरीब होत राहून या देशाची वाट लागेल या शब्दात बाबासाहेबांनी टिप्पणी केली आणि तो दस्तऐवज परत केला. आणि शेवटी गांधी एवढे मजबूर झाले, जेवढे चर्चेवर त्या चर्चेतनं बाबासाहेब कसे सरच राहत हे गांधींच्या लक्षात आलं. आणि म्हणून गांधींनीच या घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष हे बॅरिस्टर BR आंबेडकरच राहतील असा प्रस्ताव पहिल्यांदा मिस्टर गांधींनी ठेवला आणि एकाने पण विरोध केला नाही. आणि सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा बाप बनण्याचं पुण्य आलं. कोणी बिमार पडले, कोणी विदेशात गेले, कोणी आलेच नाही आणि एकट्यावरही जबाबदारी आली आणि बाबासाहेबांनी एकट्याने ही घटना लिहिली. हे खरंच आहे. ही तिरंग्या झेंड्यावर आज चौथा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणता आला हे धम्मचक्र म्हणतात ना 24 हे तू बच्चे आरंभणा बच्चे अधिपती बच्चे म्हणून तुमची संसद आंधळी लंगडी बहिरी तिला मारलाय लखवाती झाली कुठली. आता कोण जाईल तिथे कोण समजावून सांगेल. बाबासाहेब आज असते तर काय झालं असतं माहिती आहे.
कूटदत्त सुक्तामध्ये घटनेच्या 21व्या कलमामध्ये मूलभूत अधिकारांचं हे मूळ कलम, ज्या 13 पासून तर 29 पर्यंत, हे 21 मध्ये कुठलंही सरकार आलं ना तरी मिनिट्स बुक मध्ये चर्चा आहे, कुठलंही सरकार आलं तरी त्याने साऱ्या जमिनीचं, साऱ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करून सगळ्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याची संपूर्ण परिपूर्णता साध्य करून सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी करावी, सरकारने करावी. त्यांचं भौतिक जीवन आणि हे आध्यात्मिक जीवनाची सजावट, देव वसतु कार्याने सस्य संपत्ती हे तुझं प्रीतो भवतु लोकोच राजा भवतु धर्मिको. राजा जर धार्मिक झाला तर हे शक्य आहे. आता विजय थालापती तमिळ म्हणजे बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, आदिवासी नसतो, तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे बोधी ज्ञान धारण करून छोटापन्न सकलागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं. माणूस घडवला जातो. हे बोधी ज्ञान केवळ धारण करूनच माणूस घडवला जातो. माणसाच्या सर्वांगीण जीवनाची सजावट केली जाऊ शकते. हे सत्य तथ्य समजण्यासाठी 35 वर्ष लागली बाबासाहेबांना. म्हणून ते जगाला युद्धाची नाही. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. आमूलाग्र माणसाच्या स्वभावाचा बदल होतो. ती व्यक्ती श्रद्धामूलक स्वभावाची होते ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. ती व्यक्ती मनुष्य म्हणून त्यांनी ती घडवणूक झालेली आहे. त्या व्यक्तीला पापकर्म, कुशल कर्म स्पर्श करू शकत नाही. ती व्यक्ती नेहमीच वितरागी, वितद्वेषी, वितमोही होऊन कर्म करेल. आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल अशीच वागेल. त्यांचं आचरण शुद्ध झालं, परिशुद्ध झालं, विशुद्ध झालं. म्हणून शुद्ध असेल, परिशुद्ध असेल, विशुद्ध असेल. शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. विशुद्धीचे तीनही अंग एक एक शील. ही समाधी, ही प्रज्ञा त्रिविध अंगाने जशी जशी विशुद्धीची प्रक्रिया पूर्ण करेल, ही विशुद्धी म्हणजे परिपूर्णता होय. बरं, तुम्हाला शुद्ध चिताची पाणी तरी पिता येतं का? हातवर करा बरं, मला पाणी पिता येतं नाही. जेवता तरी येतं का? तेही नाही ना. भूक लागली, बस बकर 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 खाताय, पाणी पिताय, डकार देत. अरे गेले कामात. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आली तर शुद्ध परिणाम येतो. आपल्याला सतीपट्टान तुम्ही केलं तर अशी ते पीते काही ते जाई ते सब जानकारी होती. गते ढीते सुते जागरिते सब जानकारी. चालताना बसताना उठताना निद्रायताना दुधाय आपण कर्म करतो ना, जागृतपणे करतोय. सतो संपजान असं आपल्याला आहे. आपल्या व्यवहारात उतरलं, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला त्याच्या मनाला बदलण्याला त्या व्यक्तींनी ती परिपूर्णता दाखवली आहे. माणूस घडवला गेलेला आहे. बोधी ज्ञान धारण करूनच माणूस घडवला जातो. दुसऱ्या जगात कुठलंही ज्ञान नाही. म्हणून जगाला जोडण्यासाठी केवळ आणि केवळ युद्धाने निर्मित मनुष्य समाजाची हानी झाली, ग्लानी झाल्यावर बदल झाला. केवळ आणि केवळ बुद्ध धम्मानेच मानवी समाजाचं कल्याण होऊ शकतं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या धम्माने सारे जग जोडलं जाऊ शकतं. ही सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी सारे जगत धर्ममय बुद्धमय करण्यासाठी जगात सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमच्या आमच्यावर दिली. त्याचीच ही मोहीम आहे सामाजिक क्रांतीचं, हे जागृतीचं अभियान आहे. हे त्या इतिहास विसरलेल्या लोकांना जागृत करण्यासाठी ते जागृतीचं अभियान आहे. ही सामाजिक क्रांती परिपूर्ण करते. 26 जानेवारी 1950ला एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे नागरिकत्वाचे अधिकार बाबासाहेबांच्या लेखणीने मिळाले. लोकांना तर या अधिकारासाठी रक्त सांडवावं लागलं. बाबासाहेबांनी तोंडापर्यंत हात इथपर्यंत आणून देत. बाबासाहेबांच्या फोटो होत नाही. या देशातल्या सगळ्या नागरिकांनी आपले मुंडके कापून टाकले ना तरी बाबासाहेबांचं ऋण फेडू शकणार नाही. एवढं मोठं प्रचंड ऋण बाबासाहेबांच्या देशातल्या प्रत्येक नागरिकांवरती आहे. ही सामाजिक लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये, राजकीय लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलणार नाही तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची फळांची हे रस येणाऱ्या पिढीला चाकता येणार. ज्यामुळं बाबासाहेबांनी हा उपदेश दिला. हा साऱ्या ब्राह्मणेतरांना नागवंशी लोक होते, बुद्धिस्ट होते. सोना सख्या बहिणीची खाणं, एका तरी सोनाला मी वाचलं. मग कुसाच्या बाहेर कोण गोवारी, जात गोवारी, कोण गोवारी हे कळणारा आम्ही पाऊस शिव लाडवणं. माना माणुसकीत नाही आणि दुःख सरकशीत नाही.
धनगर कोळी माळी कोष्टी ढिवराच्या फुटीनं अटकला बोटल्या जाशील तुझी. आमच्या मुसलमान बांधवांचं काही खरंच नाही, एवढी घाण शिवी दिलेली. बांडा मुसलमान आणि वेळवाचे डायरेक्ट शब्द तो पुढचे बोलू शकत नाही, एवढी कठीण काम. म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, ते बंड करून उठतील. 1935 ला ते नागतो भरला म्हणून महाराजांची स्वतंत्र मत संघटित करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र परिषद बोलवली. 35,000 लोक या परिषदेला होते. या सगळ्या जागृतीचा विषय तुम्ही विकू देऊ नका. ही महाघोषणा या ब्राह्मणवादाची पाळमुळं कशी गाळून टाकायची, ब्राह्मणवादाला तोडायचं कसं, तुटलेली म्हणून जोडायची कशी, या देशाला एक संत एक जिनसी समाज बनवायचा कसा, याची महाघोषणा येवल्यातनं केली. येवल्याला एवढं मोठं ऐतिहासिक महत्व भरलेलं आहे. जर 2-3 तारखेला कधी ऑक्टोबरच्या ही पौर्णिमा आली अश्विन, तर आम्ही 12 तारखेपर्यंत इथून अश्विन लेणीपासून ते येवल्याला 12 तारखेला संध्याकाळ करतो. ही निरंतरता या येवला भूमीतून असावी. येवला भूमीचं एवढं महाघोषणा बाबासाहेबांनी केली. ब्राह्मणवादाविरुद्धची लढाई युद्ध अशा रीतीनं लढायचं, ही दिशा निर्देश करणारी ऐतिहासिक भूमी, जिला मुक्ती भूमी म्हणून मुक्तीचा श्वास बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56 सोडला होता. नागपूरच्या पवित्र साऱ्या ब्राह्मणेतरांचं, साऱ्या लोकांचं धर्मांतर करून धम्मक्रांती देऊन त्यांच्या घराघरात बुद्ध पेरण्याचं काम, सगळ्यात मोठं कठीण काम तुमच्या आमच्या या संपूर्ण आमच्या जबाबदारी, सगळ्यात कठीण जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमचं आमचं जीवन आहे. या जीवनाची ही यात्रा परिपूर्ण करण्यासाठीचे हे सामाजिक क्रांती जागृती अभियान आहे. उद्या आपण सगळ्यांनी लेणीवर यायचं आहे. सगळ्यांनी उद्या सुट्टी घ्यायची आहे. लेणीवर येणारा हा कालखंड संपूर्ण नाहीतर हा संपूर्ण ही राजकीय क्रांती ही कुठे कुठे आपल्याला घेऊन जाईल माहिती नाही. या घटनेच्या 61A नुसार आजही या देशाच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या असा कायदा आहे. तरी मात्र इथल्या राज्यकर्त्यांनी ईव्हीएम नावाची मशीन आणली. आणि ईव्हीएम नावाची मशीन आणली. तुम्ही कुठेही बटन दाबा, आपली कालची कमळाबाईवर कमली 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 म्हणून कुठेही बटन दाबले चालली कमळाबाईवर. अशा रीतीनं आपला घात झाला, आपला घात झाला. एक व्यक्ती एक मत एक मुले झुकी झोपडीची जंगला पाळाची व्यक्ती असू दे. मात्र हे सरकार बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली होती बरं का. मागच्या हायकोर्टात या निवडणुकीच्या विधानसभेच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या, काही 5च्या नंतर 76 लाख मतं कशी पडली, कुठे गेली. निवडणूक आयोगाकडे उत्तर नव्हतं. शेवटी असा प्रकार झाला की निवडणूक आयोगाने सारा डाटा डिलीट केला आणि ते बेकायदेशीर सत्तेवर अजूनही बसून आहे. म्हणून ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव. या देशातली लोकशाही वाचली तर हा देश वाचेल. अरे बाबासाहेबांनी तुमच्या तोंडापर्यंत घास आणून दिला रे. चावून खायचं काम आहे. पण काही असे बडवे लोक येत आहेत आणि कोणी शिवाजी विषयी काय बोलून जातात. तो बाकीचे उभा आहे, तो स्वामी स्वरूप मिश्रा आहे, तो तिकडल्या बाहेरच्या, आणि ते इथे शिवाजीच्या विषयी वाईट बोलून जातात. कधी आयुष्यात समजास रामदास स्वामीची भेटच झाली नाही. ते गुरु कसे, ते तुकोबा राया गुरु होते. आमच्या हा साळुक्यांनी मांडलेला आहे, काँग्रेस शरद पाटलांनी मांडलेला आहे, या मामा देशमुखांनी मांडलेलं आहे, त्यामुळे बेंद्रेंनी मांडलेली आहेत मत. आपण पुरंदरेच्या इतिहासावर विसंबून राहू नका. इतिहास काढतो पुरंदरे. त्याने आमच्या संभाजी राजाची असो की जिजाऊंची असो की शिवाजी महाराजांची असो एकेरीच सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण या सांप्रदायिक तणाव वाढवणाऱ्यांपासून, अरे माणसामध्ये कशाला भेद करताय, कशाला सांप्रदायिक तणाव वाढवून आपण माणसात ही युद्ध दरी लांबवताय. हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, कशाला काय मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे इथला शेतकरी तो हिंदू असो की बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, यहुदी असो, कोणीही असो, बौद्धिस्ट असो, सगळे शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांचा जातबारा कोरा करतोय असं म्हणाले, शेतकऱ्यांना डच्चू दिला. त्यामुळं असे निर्णय, असे कायदे येत आहेत. आम्ही 12 वर्षापासून पंढरपूरला जातोय ते देवदर्शनासाठी नाही. 84,000 या गेले कुठे. आता तर सुब्रमण्यम स्वामींनी हायकोर्टात मुंबईच्या केस टाकली, हे बडव्यांना द्यावं मंदिर. आम्ही अजून केस टाकलेली नाही आहे. बाबासाहेबांनी 84,000 महाविहार गेले, कधी आले 134 वर्ष होऊन गेली. महाविहार अजूनही ब्राह्मणवाद्यांच्या हातात बरं का. ते कधी माहिती आहे ना, सुप्रीम कोर्टात आता 19 तारीख दिलेली आहे या महिन्यात.
काय होतं काय नाही सगळे कोर्ट त्यांच्या हातात गेले. त्याच्यामुळे निर्णय आपल्या बाजून मिळेल की नाही याची गॅरंटी राहिलेली नाही. जिथे राम मंदिर होतं ते राम मंदिर नव्हतंच खरं, तिथे बावरी महाविहार होतं. हे मुसलमान बांधवांना आम्हाला माहिती आहे की कुठल्या मशिदीचं नाव आहे ना, ते मशिदीचं नाव राजाचं नाव नसतं, ते बावरी महाविहार होतं. आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी ते सगळं जमावून घेतलं. आमचे शरद बोबळे नागपूरचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते आणि या चंद्रचूड दोघांनी हा संपूर्ण राम मंदिराची कलाकुसरी केली आणि हळूहळू श्रद्धेच्या आधारावर या कोरड्या श्रद्धेच्या आधारावर तो निर्णय बदललाय आणि तो म्हणजे मशीद तोडली तरी त्यांच्यावर काहीच नाही केलं बरं का. अशा रीतीने विकृती म्हणजे घटना कितीही चांगली असली आणि घटना राबवणारे लोक जर लायक नसले अशी स्थिती झाली, निवडणूक हॅक करून ईव्हीएम हॅक करून ते सत्तेवर येत आहे, या देशाच्या संविधानाची सुरक्षा झाली. हा देश जुळून जाईल, हा देश जगेल. या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण झालं तर सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला लढावं लागेल. एकत्र येऊन संपूर्ण या एप्सिन फाईली हातात आलेली आहे. एप्सिन फाईल काही नाही, हैवान लोक सत्तेवर आहेत असं वाटायला लागतं. म्हणजे त्या एप्सिन फाईलला सुरक्षित तिच्यावर दुर्लक्ष करून युद्ध लढवलं गेलं, ट्रम्पने युद्ध लढवलंय. आज स्वतः बिल गेट हा श्रीमंत माणूस समजला जातो. या बिल गेटनं आता 14-15 वर्षाच्या मुलींना तुमच्या शाळेत मास्टर लोक यादी करत आहेत, त्यांचं लसीकरण होणार आहे. कारण काय सांगितलं जातं की त्यांच्या गर्भाशयात कॅन्सर होऊ नये, कॅन्सर प्रतिबंधक लस म्हणून टोचली जाणार आहे. खबरदार, या देशाच्या नागरिकांनो, आतलं गट वेगळंच आहे. या देशामध्ये या आमच्या मुलीबाईंना त्यांना वांजोटी करण्यासाठीच हे लसीकरण आहे, लक्षात घ्या. म्हणजे आमच्यासाठी हे बिल गेटने जे कोरोना कशी आणली, कोविशिल्ड कंपनीकडे इलेक्ट्रॉन बॉन्ड घेऊन यांनी त्या देशातल्या लोकांनी स्वतः प्राईम मिनिस्टरनी लस टोचली, हे ढोंग केलं. असा रिपोर्ट बाहेर आलाय ज्यामुळे सगळ्या लोकांना एक टोचलं. लंडनच्या कोर्टातनं निष्कर्ष एक न्याय लागलाय की ज्यांनी कोविशिल्ड घेतला असेल ना ते एक तर हॅमरेज येऊन वरती, हृदयविकाराच्या झटक्यानं वरती किंवा पॅरालिसिस येऊन वरती. तरुण पोरं हार्ट अटॅकने मरत आहेत. मी अनेकांना बोलतो तुम्ही केस टाका तर कोविशिल्ड कंपनी विरुद्ध. जसं ह्या कोरोनात तुम्ही आम्हाला मारलंय ना तसं पोरांना नाही होत का? त्यांचे शुक्राणू, त्या शुक्राणूत मग कॅन्सर होऊ शकत नाही का? मग पोरांना लसीकरण नको का? हा पोरांना दूर ठेवलं. मुलींना वांजोटी करण्यासाठीच हे षडयंत्र आहे. या देशातल्या नागरिकांना सावध व्हा. तुम्ही 14 वर्षाच्या मुलींना लसीकरणापासून दूर ठेवा. आम्हाला नको ते लसीकरण. पोरांना दिलं नसतं का? कारण पोरांच्या शुक्राणूमध्ये होऊ शकत नाही का? हे संपूर्ण अधर्वेलाची पराकाष्ठा आहे सगळी, एवढी. त्यामुळे आपण यापासून सावध राहा. आपल्या मुलीबाईंना वाचवा, त्यांना वांजोटी होण्यापासून वाचवा. सगळ्यांनी या देशातल्या नागरिकांना सावधान. आता पुन्हा धर्मांतर विरोधी बिल महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित करता येते. त्यामुळे आता करतील ते, ती वेळ आलेली आहे. आपण सावध राहू. बाबासाहेब या सगळ्याच लोकांना इतिहासाची जाण करण्यासाठी, जाण देण्यासाठी जागृतीचा विस्तव कधी निघू देऊ नका. आणि या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जे चढाव उतार येत आहेत, या चढाव उताराला सामोरे जात या देशाचं संरक्षण म्हणजे या देशाच्या संविधानाचं, या देशातल्या लोकांचं संरक्षण म्हणजे या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण होय. त्यामुळे या देशाची संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, हिचं संरक्षण करण्यासाठी आपण सावध राहावं. सगळ्यांनी एक होऊन ही सावधानता बाळगावी आणि या देशाच्या संविधानाचं, या लोकशाहीचं रत्न जे बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने हे रंगवलं, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याला जोडण्यासाठी, हे तुटलेला समाज जोडण्यासाठी हे मानवी मूल्य उपयोगात येतील. सारा जगत बुद्धमय करण्याची सगळ्यात कठीण जबाबदारी, ही जबाबदारी निभावण्यासाठी तुमचं आमचं जीवन आहे याची जाणीव करून देत हे संपूर्ण अभियान प्रदीर्घ काळापर्यंत चालत राहणार आहे. सारा भारत बुद्धमय होईपर्यंत हे जनजागरण सुरू राहणार आहे. या जागृतीच्या या संपूर्ण प्रक्रियेत आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन करतो. आणि उद्या सगळ्यांनी त्रिरश्मी लेणीवर, बुद्ध लेणीवर आपण सगळ्यांनी यायचं आहे. तिथे भोजन करून मग दिवसभर प्रवचनं ऐकली. वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी या
संपूर्ण सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बाबींवर भाष्य करणार आहेत। ही सगळी सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक चौथ्या अशा अंगांनी ज्या खामी आहेत त्या खाम्या कशा दूर करायच्या त्यावर विशेष मार्गदर्शन होणार आहे। आपण सर्व बंधू भगिनींनी नागरिकांनी उद्याच्या बुद्धलेणी श्रीकृष्णलेणीमध्ये हजर राहावं असं आवाहन करतो। या ठिकाणी थांबतोय। बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भले हो। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स च बुद्धातीताच ये च बुद्धानागता प्रचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मातीताच ये च धम्मानागता प्रचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च सङ्घातीताच ये च सङ्घानागता प्रचुपन्नाच ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी स्वाख्यात केलेला सुस्पष्ट करून सांगितलेला सद्धम्म भगवंताचा पावन पवित्र भिक्खू संघ प्रथमतः या तिन्ही रत्नाला माझे त्रिवार अभिवादन असून माझे गुरु आचार्य उपाध्याय परमपूज्य ज्ञानज्योती महास्थवीर भक्तीजींना त्रिवार अभिवादन। महान धम्मक्रांतीमध्ये अनेक लोकांचे कल्याण झाले असे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या महान क्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत कृतज्ञतेची जाण ठेवतो। इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल तथा बालिका सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि आपल्या धम्मदेसनीला सुरुवात करतो। धम्मयात्रा पदयात्रा हे धम्मक्रांतीचं जागृती अभियान मुक्ती येवला भूमी जिथे 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे, ही प्रतिज्ञा करून तब्बल 21 वर्षानंतर 14 ऑक्टोबर 1956ला नागनदीच्या तीरावरती स्वतःही 5 शील ग्रहण करून व चंद्रमणी भंतेकडून 5 शील ग्रहण करून 5 लाख लोक अनेक लोकांना 22 प्रतिज्ञेची झालक चढवून 22 प्रतिज्ञा देऊन या सर्व हा पराभवाचा इतिहास नव्याने हा बुद्धाचा धम्म नवी क्रांती बाबासाहेबांनी घडवून आणली। हे जनजागृतीचं अभियान अनेक वर्षापासून माझे गुरुवर्य आचार्य होते चरक भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकनुकंपाय ही जी बुद्ध परंपरा आहे, ही परंपरा माझे गुरु आचार्य पूज्य भंते ज्ञानज्योती महास्थवीर हे चालवत आहे। अशा अनेक पदयात्रा भंतेची गावोगावी चालत चालत जिथे कुठे विहार असते ते तिथलचे उपासक उपासिका नियोजन करतात आणि हे धम्म
ऐकण्याची एक संधी, धम्म आचरण करण्याची एक संधी ही त्यांना त्याचा लाभ घेता येते आणि निस्वार्थपणे घंटीची भिक्खू संघ आपली धम्मदेशना देतात. अनेक हा आपला पराभवाचा इतिहास सांगतात. आता सुद्धा ही येवला मुक्तिभूमी ही त्रिलक्ष्मी देवी तिथे ही चाललेली पदयात्रा आज या ठिकाणी येऊन पोहोचली. गावाचं ना सांदोरी या ठिकाणी आपल्या चित्ताला विमुक्त करण्याचं ज्ञान जे हे 3 शरणच देऊ शकते. सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. अभिवादन शीलिस नित्यं वद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सपदा अहं वन्दामि सपदा अहं वन्दामि सपदा. इदं मे पुण्यम् आसवक्षया वहतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सुखिता होतु सब दुःखा उच्यतु सबका मंगल हो सबका कल्याण हो सारे प्राणी सुखी हो. माझ्या काया वाचा मनाने बोलण्यातून काही वचन वाईट गेला असेल तर बुद्धतम संघाला क्षमा करो. गुरुवर्य आचार्य मला क्षमा करो. भक्तजीला क्षमा करो. सर्वांचं मंगल. आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साति संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. भगवंताचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्यांनी वरील 4ही जोड्या व 8 संत पदांची प्राप्ती करून घेतली आहे. हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र, स्वागत करण्यास योग्य, दान देण्यास योग्य, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे असा हा संघ नमन करण्यास योग्य आहे. मी जन्मभर अशा संघाचे अनुसरण करीत आहे. ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्छुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सबदा. Oh
अस्मिन् निवासे प्रदीप्तापे इदं नो पुण्यबोधिज्ञानं पठिताय सवङ्कसि इदं दैववर्षते देवमनुष्ये पूजेतुं इमस्मि विहायमस्मि निवासे पतितापि इदं पुण्यबोधिज्ञानं पठिताय सवङ्कसि इदं दैववर्षते देवमनुष्ये पूजेतुं इमस्मिन् निवासे पतितापि इदं नो पुण्यबोधिज्ञानं पठिताय क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे लागली रे उडू ही निळी पाखरे माय बापा तुझ्या एका हाकेवरी माय बापा तुझ्या एका हाकेवरी जमला सागर महाशांती दूता पुढे क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे चंदनाच्या परी बातू झिजला इथे जग कीर्ती रूपाने तूरला इथे जग कीर्ती रूपाने तूरला इथे मनवैराचे बघ हे झुकू लागले मनवैराचे बघ हे झुकू लागले हे महामानवा तुझ्या चरणा पुढे क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे भोगले हाल काट्यातून चालले या समाजाचे दुःख तुका उटाळिले या समाजाचे दुःख तुका उटाळिले जीवनाचे भीमा मोल तू जाणले जीवनाचे भीमा मोल तू जाणले साथ तोही तुझ्या करणीची फळे क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे
खाणीतून मिळे मोती कुणाला त्या शिंपल्यामधून, मिळे मोती कुणाला त्या शिंपल्यामधून. सूर्याला नवा भीमराया परी उमलावा कमळ जणू चिखलामधून, उमलावा कमळ जणू चिखलामधून. भारताच्या सुपूता या विश्वातले, भारताच्या सुपूता या विश्वातले, बंदी पिंजऱ्यामधून तू केले मोकळे. क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे, क्रांती सूर्या तुझ्या दिव्य करणीमुळे. लागली रे उरू ही निळी पाखरे, माया